दोन मोठल्या काळी ते बांधलेलं आहे ना, वरच्या जागेत आणि आपल्या कांदे साठवण्यासाठी जागेत पण फरक आहे. तिकडं ते- ना ते ना असं शेतकरी काळी ना. माती म्हणजे दिंडोरी पट्टा ना माझं माहिती तिकडे आहे. हां, हां. मला जमिनीचा सगळा अंदाज माहिती आहे. तिकडं पाणी क्षेत्र साठवण्याचा म्हणजे साठा हां. तिकडे मोठे धरण आहे त्याच्यामुळे बोर फेल जात नाही, विहिरीचा साठा कमी होत नाही. आणि काळी माती आपल्याकडे इकडं तांबडी आणि राखीडी माती या पेटपट्ट्यामध्ये, त्याच्यामुळे आपल्या आणि त्यांच्या जमिनीत फरक आहे. त्याच्यामुळे त्यांची शेती वाया जात नाही. काळ्या मातीला जास्त बुरशी येत नाही. बुरशी आल्यामुळे सुकवा आणि हे हे सांगत होते ना सुकवा येतो. सुकवा फळभाजीला काय येतो तर जमिनीत बुरशी राहते, त्यांनी सुकवा येतो. ते सांगतात ना एका म्हणजे एक पीक दोन वेळा येत नाही. ते बुरशीचं कारण आहे तुमच्या शेतीमध्ये. म्हणजे बुरशी येते आपल्याकडं, ते जमीन त्या मापाची नाही आहे, म्हणजे लालसर राखीडी जमीन आहे, त्याच्यामुळं आपल्याकडं बुरशीचं प्रमाण जास्त आहे. तिकडं माती काळी आणि त्यांची शेती आधुनिक पद्धतीने म्हणजे बेड टाईप आहे. तिथं म्हणजे निंदी खुरपणी हालचाल होत नाही. हालचाल जमिनीची झाल्या न कारणामुळे तिथं बुरशी जास्त येत नाही. आपल्याकडे म्हणजे नांगरणी वखरणी सारखी होती, जमिनीची हालचाल होते, त्याच्यामुळे आपल्याकडे बुरशीचं प्रमाण जास्त आहे. हॅलो आहे चालेल ठीक आहे. तर आम्ही काय कशा उदाहरण बघतोय माहिती आहे का, आमच्या याच्यावरून की शेतकरी जी पीक पद्धतीमध्ये बदल करतो ना, तो कोणतरी येऊन तुम्हाला सांगतो म्हणून करत नाही. कोणतरी एखादा शास्त्रज्ञ आला आहे आणि तो म्हणला भोपळा लावा, कोण दुसरा शास्त्रज्ञ आला टोमॅटो लावा, असं करत नाही. आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्याकडे पीक पद्धतीमध्ये जो बदल झाला की केळी खूप आहे आमच्याकडे, त्याच्यानंतर द्राक्ष आणि डाळिंब आणि बोर, मोठ्या बोर जे आहेत ते खूप आहेत, आणि भाजीपालाही खूप आहे. आता माझ्या गावातून आमचं जे गाव आहे, आमच्या गावातून रोज मोठं गाव आहे आमचं, 7-8 हजार लोक वस्तीचं, रोज एक 4-5 ट्रक भाजीपाला जातो सीझनमध्ये. भाजीपाला म्हणजे टोमॅटो, फ्लावर, कोबी, ढोबळी मिरची असं. मग आम्ही असा विचार केला की हे यांना कुणी सांगितलं ह्या शेतकऱ्यांना की तुम्ही ढोबळी लावा, हे पूर्वी ज्वारी लावायचे, कुणी सांगितलं? तर त्यांना काही कोण सांगत नाही, ते एकमेकाचं बघून करतात. मग ज्यावेळेस सुरुवातीला 1-2 शेतकरी करायचे त्यावेळेस त्यांना तो माल स्वतःच विक्रीला घेऊन जावं लागायचं. त्या दोघांना फायदा चांगला होतं दिसलं की दोघाचे 4-10 असे झाले. मग व्यापारीच आमच्या गावाला येतात, व्यापारीच तुमचा आज तोडायचा टोमॅटो यांचा असं विचारतात. ट्रकचा लोड झाला की व्यापारी ट्रक भरून कॅरेटमध्ये भरून घेऊन जातात व्यापारी. तर मला असं म्हणायचं आहे की तुमच्या गावाला पाणी आहे असं आम्हाला माहिती समजली होती. आता तुम्ही म्हणताय पाण्याची समस्या आहे का नाही चंद्रभाऊ, हे बागायत गाव आहे, पाण्याची सोय आहे इकडं म्हणून आज समजलं. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमच्या नातेवाईकांचे गाव जे सांगताय ना दिंडोरी, तिथेही असंच झालेलं असणार आहे की एकमेकाचं बघून ते करतात. तर मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं जे गाव आहे किती लोक वस्ती आहे? 1000-1200 लोक वस्ती. तर सगळ्यात चांगलं उत्पादन आणि पैसे मिळणारे शेतकरी किती असतील तुमच्याकडे? नाही कशाचे अंदाजे? अंदाजे चांगले पैसे म्हणजे आपल्या तुलनेत चांगले, म्हणजे तुम्हाला मिळतात त्याच्यापेक्षा यांना मिळतात त्याच्यापेक्षा किती असतील? 4, 2, 1, 5 असे किती असतील? नाही मी एक सुद्धा म्हणलंय, 1, 2 मी काय 50च असावे असं काय नाही, किती असतील? भाजीपाला जास्त करते नाही, सर्व भुईमुग गावात जोर राहते. जास्त भातावाले शेतकरी जास्त राहते, भुईमुग आणि भातावाले. बर, आता मग तुम्ही प्रश्नात म्हणले भाजीपाला करणारे पण आहेत ना. 4-5 शेतकरी होते. नाही असू दे, मी एक असला तरी चालतंय असं म्हणतो. तर ते किती 1, 4, 5 खूप झाले. 4, 5 त्यांचं किती उत्पन्न असेल अंदाजे ना? आता साधारण भोपळ्याचं तरी ते 50-60 हजार रुपयावर गेले असतील. 50-60 हजार. ओके. आणि त्यांनी जर बहिमुख केला असता तर किती आला असतं? 30-35 हजार आला असतं. 20-25च्या घरात 20-25 ते 50-60 वर गेले. त्यांनी आता भोपळा लावणं बंद केले का? हां, त्यांचा भोपळा आहेच. म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःनं ती पीक पद्धती स्वीकारली की आपल्याला आता भुईमुगाच्या ऐवजी भोपळा करायला पाहिजे.
आणि ते करतायत आणि त्यांना पैसे होत आहेत, तसं मग त्यांचं बघून त्यांच्या आजूबाजूचे शेतकरी का तयार झाले नसतील? नाही, आपल्याला दिसतंय ना समोर. म्हणजे आता आपण पहा की हे केलं तर असं होतं, ते केलं तर तसं होतं, असं आपल्याला प्रत्येक गोष्ट आपण करतो. म्हणजे गाडी घेताना सुद्धा ह्यांची ज्या कंपनीचे ह्यांचा अनुभव चांगले आहे, ॲव्हरेज चांगला आहे, मेंटेनन्स कमी, आपण तशीच गाडी घेतो. किंवा कुठलंही घेताना, मोबाईल घेताना कुणाला तर विचारतो कुठला चांगला आहे. तर आता ह्याच्यामध्ये त्यांचं जर 3च शेतकरी आहेत की त्यांचं भुईमुगाच्या दुप्पट उत्पन्न आहे, 3-3 जणांना, तर ते बघून इतर शेतकरी का तयार झाले नसतील? ते ना आम्हाला ते येत ना, बाकी जागना रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, गाड्या काढायला लांब पडत आहे. रस्त्याचा त्यांना नाही का? हा? त्यांना आता आम्ही हे 2-3 केले ना, आम्हाला सगळ्या रस्त्यावरच मार काढायला लागत आहे, वाहतूक पडत आहे जास्त. वाहतूक जास्त पडते. रस्त्याची समस्या प्रत्येकाला आहे. म्हणजे सरांचं म्हणणं असं की एकाने शेती केली, त्याला उत्पन्न मिळालं की स्पर्धा सुरू होते. एखादं पाहून एक दुसऱ्याने केलं पाहिजे बा, असं तुमचं याला. जास्तीचं अडचणी आहे ना, खर्च पाहिजे ना, बाबू याला खर्च पाहिजे, त्याला खर्च पाहिजे, त्याला पाणी का काही या समोर या तुम्ही जरा उशीर आला इथं. काय झालंय, आता त्यांचे शेजारी शेतकरी आहेत ना, बाकीच्यांना पाणीच नाही ना, यांनी पाणी पाणी नाही, त्याच्यामुळे त्याला अशी व्यवस्था आहे. दिवसाला पाणी टाकावं. शेजारच्याला पाणी नाही पुन्हा घरात पाणी टाकावं. नाही, मला काय वाटतं माहिती का, तुमची पाणी ही समस्या नाही बरं का, तुम्ही तंत्रज्ञान स्वीकारलं नाही, ड्रीप ही समस्या आहे. आहे, का नाही? बरोबर सर. ड्रीप ड्रीप हां नाही कोणाकडेच इथं. हां ड्रीप नाही, त्यामुळं पाणी आता तुम्ही सांगता भुईमुगाला 3 पाणी देता का नाही तुम्ही? अशी 3 पाणी देता. किती देता पाणी सगळे हंगामात? जेमतेम 5 पाणी होतं. 5 पाणी होतात. तुम्हाला मी सांगतो, भुईमुगाला तुम्ही 5 पाणी दिले ना, तेवढ्या पाण्यामध्ये तुमचं टोमॅटो किंवा कुठलाही भाजीपाला खूप चांगला येऊ शकतो, जर ड्रीप असेल तर. इकडं ड्रीपवर सुद्धा जर भाजीपाला लावला ना, वांगी लावा, जुन्या लावा, ते मरूनच जाणार. थांबा आता, ड्रीप त्यांना ते जरा उशीर आले, त्यांना बोलू त्या. हां, तुमच्याकडं काका काय आहे शेतामध्ये? तुमच्या शेतात काय असतं? आहेत का? चालू वर्षी होती ना ती. टोमॅटो होती तुमची आणि आता भोपळा आहे. लागेल नाही. आता पुढच्या महिन्यात लागवड होईल. नाही, त्यांना बोलू दे की, त्यांना बोलू दे. तुमचं काय शेतामध्ये टोमॅटो होती का? आणि आता त्या ठिकाणी भोपळा लावणार आहे तुम्ही? उन्हाळ्यात लावणार म्हणजे तुम्ही लावणार आहे भोपळा. टोमॅटो किती वर्षापासून करताय तुम्ही? 4 वर्षातलं तुमचं तोटा झालेली किती वर्ष आहेत आणि फायदा झालेली किती वर्ष आहेत? 3 वर्ष फायदा झाला. किती झाला तरी तो भुईमुगाच्या तुलनेत? तरी पण जागेच्या म्हणजे 2-2.5 लाख रुपये झाला फायदा. आणि अडचणी काय काय आल्या टोमॅटो लावताना? नाही, असू दे, पाण्याचं आलं लक्षात मला. तरी पण तुम्ही 4 वेळा केलीत ना टोमॅटो. पाणी ही एक अडचण आहे. म्हणजे आता आपण जी अडचण आहे ती मान्यच केली. पाणी एक अडचण आहे, लाईट ही एक अडचण आहे, 2 अडचण. ह्याच्या व्यतिरिक्त काय? रस्ता ही एक अडचण आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय अजून अडचण आली? बर, खर्च किती आला एकरात? किती? असं ना, तरी अंदाजे एकराचे. आणि तुम्ही कसं कॅरेटमध्येच काढता का टोमॅटो? तो 20 किलोचा कॅरेट किती कॅरेट निघाला असेल? 700, 1000, 1,000-1,500 कॅरेट निघाला. आणि 3 वर्ष तुम्हाला फायदा झाला चांगला. भोपळा किती वेळा लावलाय? भोपळा आमच्या घरजवळ लावला होता, 60-65 पुढ्याला झाली. खुडा म्हणजे काय? म्हणजे हा, तोडायला. एका खुड्याला किती निघायचे? जाळी 600 झाड होती. तेही तुम्हाला परवडलं.
गेल्या वर्षी फेल गेला तेच झालं. फेल गेला त्या ठिकाणी. नाव काय आपलं? हेच गाव तुमचं पाटीच? त्याला नवीन जागा उपलब्ध सोडावं लागते. डबल होत नाही इकडे. हा, आलं लक्षात. डबल होत नाही, डबल करू पण नाही. शास्त्र पण तसं सांगतं, एकामागं एक पीक एका शेतात करू नये, फेरपालट करावा पिकांचा. कुठलंच डबल करू नये, फेरपालट करावा. आता तुम्ही भात डबल करता पण मध्ये पडीक असते जमीन, त्यामुळे तो चालतो. पण पिकावर पीक कुठलंच डबल करू नये. तुम्हाला सुरुवातीला टोमॅटो करायचं कशी, तुम्हाला वाहतुकीची समस्या आली का? लांबच आहे ना ते, लांब रस्ते नाही, मग कसं का करत होता तुम्ही? वाहतूक करावं लागते. डोक्यावर आणून बाहेर काढायचं. बरं. तुमचं काय आहे सर शेतात? मी जून जुलैमध्ये वांगी लावतो. बरं ड्रीपवर सर्व बुरशीनाशक वगैरे दोन तरी फेल गेले होते. बरं. इकडे बुरशीचा प्रादुर्भाव जास्त असतो. हां. आणि काय जमिनीची जी आपण कोणते घटक आहेत ते तपासले जात नाही ह्या भागामध्ये. हां. आणि मग आपल्या पद्धतीने परंपरेने, जुन्या परंपरेने शेती केली जाते. बरं. मग ते ड्रीप सेटवर पुढं काय केलं तुम्ही? मी इकडे बुरशीचा प्रादुर्भाव साहेब इतका आहे की औषधं सुद्धा फेल होतात. नाही, आलं की हे तुम्ही यायच्या आधी यांनी सांगितलं आम्हाला बुरशीचं. तर मग ते ड्रीप जे ड्रीप आता तुमचा सेट असेल, वांगी गेली पण ड्रीप राहिला असेल, ड्रीप आहे मग त्याच्यावर परत काय केलं? नाही, आता ड्रीप काढली आणि त्यात गहू टाकला. बरं. मग ते ड्रीप तर बंदच ठेवले आता? हा, बंदच आहे. बरं. मग ते काही शेवगा काही आंबे याला ते ड्रीपचा वापर केला. शेवगा लावलाय का? शेवगा कसा आहे? शेवगा आता फुलोरा एवढं आहे. बरं. किती झाडं लावलीत? 200-250. बी आणून लावलं? नाही, ते एक संस्था आहे ट्रस्ट गुजरातकडची, त्यांनी रोपं दिलेली आहे. रोपं दिली ते तिथं 4-5 शेतकरी आहेत तुमच्या गावामध्ये? आंब्याचंही आहे, तर आंब्याचंही पाहिजे असा रिझल्ट आहे ह्या भागात नाही. जमिनीची पोत चांगली आहे, कष्ट जास्त आहे, उत्पन्न कमी. शेवगा आता पहिल्यांदाच घेतले आणि 4-5 जण आहे, त्या 4-5 जणांनी पहिल्यांदाच घेतलाय. त्या संस्थेनं रोपं तुम्हाला मोफत दिली का? हा, मोफत दिलेली आहे. बरं. तो माल निघाल्यानंतर संस्थाच माल. कसं घेणार किलो? ते काय अजून त्याच्यातलं आम्हाला काही स्किल नाही का. बरं. बाजारभावाप्रमाणे काय काका, तुमची एकूण शेती किती आहे? तुमची शेती किती आहे एकूण? कमीच आहे, पण दुसरी जागा ठेवून करतो. बटाईनं करता? बरं. आणि मुलं काय करतात तुमची? मुलं शेती करतात. शेतीच करतात. म्हणजे पूर्ण वेळ शेतामध्ये काय दुसरा व्यवसाय आहे काय? आहे थोडा. वांगी चालू वर्षी फेल गेली पूर्वी ना, त्याला फळं पूर्ण केलं, या भागात पूर्ण फेल परिसरात. नाही, आता काय झालंय, हवामान बदल म्हणून जो प्रकार आहे ना, त्यामुळं दरवर्षी 1-2 पिकं फेल जातातच कुठलं ना कुठलं काहीतरी. म्हणजे नाहीच असं. 3,000 रोपं लावलेली होती, त्याला एक जाळी निघत. काहीच नाही, फळं एक जाळी निघत नव्हती. फळच नाही. फळच राहणार होत नाही. झाडं चांगली वाढतायत आणि फुलं लागतायत. मग ती बुरशीचा प्रॉब्लेम नाही आहे. मग बुरशीचा नाही प्रॉब्लेम. फुलं लागतायत पण फळ धरत नाही. बुरशी नाही, मग त्याला तुमचं ग्रोथ रेग्युलेटर पाहिजे. फुलं भरपूर लागतायत पण त्याची फळं तयार होत नाहीत. बुरशी असेल तर काय होतं की झाडाची वाढ होत नाही, झाडं मरून जातात, सुकवा येतो. तुमच्याकडं काय आहे शेतामध्ये? कांदा असतो. किती निघतो कांदा?
हॅलो अर्धा एकरामध्ये आहे ना किती वर्षापासून करताय कांदा? नाही काय एवढा अर्जंट नाही. चालेल चालेल तुमच्या काका शेतात काय असतं? असं अशी पिकं असतात. कांदा तुम्ही 10 वर्ष झालं करताय, त्याच्यातले किती वर्ष फायद्यात राहिले असतील आणि किती तोट्यात? 2-3 वर्षे साधारण फायद्यात आहे. पैसे झाले. बरं, आता मला असं विचारायचं आहे की ह्यांनी मग जर सांगितलं त्यांच्या नातेवाईकाच्या गावाला पूर्ण टोमॅटो आणि भरपूर माल निघतो, तुमच्याकडं कुठल्या सोयीसुविधा झाल्यावर लोक जास्त भाजीपाला करतील? का तर एक गोष्ट आपल्याला तुमच्याकडूनच आली, म्हणजे तुम्हीच मला सांगितलंय की भुईमुगाच्या दुप्पट पैसे भोपळ्यात नव्हतात. टोमॅटोमध्ये सुद्धा भातापेक्षा किती पैसे जास्त होत असतील काका टोमॅटोत? किती होतात जास्त? भातात काय राहत नाही, कमी उत्पन्न राहतं भात. कमी आहे. मग आता आपलं एक या सगळ्यांचं मत आहे की भाजीपाल्यात पैसे राहतात, कधी तोटा होतो, पण ज्यावेळेस नफा होतो तो तोटा भरून निघेल एवढा नफा होतो. तर कुठल्या गोष्टी झाल्या म्हणजे तुमच्याकडं भाजीपाल्याचं क्षेत्र वाढेल? रस्त्याची सोय, रस्ता जास्त महत्त्वाचा. लाईट, म्हणजे ठिकाणी लाईटचा पसारा नाही. तुमच्याकडं लाईटचं कसं आहे? त्यांनी मग तांबड्यावर टोमॅटो कशी केली? वरच्या पाण्यावरच पिकवले. वरच्याच पाण्यावर. वरच्याच पाणी 2 पाणी फुटत दिले. 2 पाणी, ड्रीप नाही तुमचं? त्यांचं साईड आहे पण इथं पाणी. बरं, तुमचं रस्ते जे तुम्ही म्हणताय ना, मला अजून लक्षात आलं नाही. रस्ते म्हणजे शेतापासनं आनंद रस्ते, मग भात कसा बाहेर काढता तुम्ही? म्हणजे अशा वेळेस बाहेर काढतात लोक, त्यावेळेस गाडी जाते ना, ट्रॅक्टर जातात, पण मग पावसाळ्यात जात नाही ट्रॅक्टर. मग टोमॅटो पावसाळ्यात कुठं असतो? म्हणजे डोक्यावर काढायला लागत ना मग असं. पूर्ण रस्त्यावरच पर्यंत काढायचं, तेव्हा तिथून मग मार्केटला घेऊन जातात शेतकरी. श्रावणच्या दरम्यान टोमॅटोची लागवड होते. हां, बरोबर आहे. आणखी दसरा दिवाळीत येतं. हां, तोपर्यंत पाऊस संपलेला असतो की कधी कधी राहतो. आता हे 1-2 वर्षात राहिला तो. त्यावेळेस शेत सगळीकडे भरलेली असते, प्रत्येकाचं शेत असतं. प्रत्येकाचे भात बितं राहत आहे ना. त्याच्यामुळे मग बहुतेक डोक्यावर माल अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर पायवाटेने. बर, रस्ते, लाईट, अजून पाणी, प्रत्येकाची पाणी. मी तुमच्या गावाला ऐकत आली. ऐका, प्रत्येकाची- तुमचा तो मगापासून येतोय ना मुद्दा. मी तुम्हाला काय म्हणतो की आम्ही चर्चेला येताना काय ठरव घेऊन आणतो की इथं पाणी आहे, पाणी उपलब्ध आहे ना. पाणी उपलब्ध आहे, पण आपलं काय म्हणणं, जशी आपल्या ऐपत आपण पाईपलाईन केली, ही प्रत्येक शेतकऱ्याची ऐपत नाही. जर ग्रुपनी समजा 4-5-10 एक शेतकऱ्यांना समजा ग्रुपनी झाली तरी मग त्या हा, माणसांची मग पाणी प्रत्येक- पोहोचवण्याचं प्रश्न आहे. प्रश्न पाणी आहे. उपलब्ध आहे. पाणी उपलब्ध आहे. हा, मग मला ते समजा प्रत्येक पाणी- 5-6 ग्रुपनी जर केला ना तर होईल पाण्याची समस्या. आता प्रत्येकाची ती ऐपत नाही ना करायची. किती खर्च येतो? शेतकऱ्यांकडे तरी एक हा, थांबा, आता ते बरोबर बोलायला लागलं. पाणी आहे, पण इथल्या शेतकऱ्यांची उत्पन्न जे आहे ना, तर कमीत कमी वर्षाला समजा शेतकरी आहे तर 40-50 हजार बर, उत्पन्न. पाईपलाईनला किती खर्च येतो? पाईपलाईनला अंतरानुसार कुणाला 1.5 लाख ते ऐका, आपण पकडू 2 किलोमीटर अंतर आहे, किती खर्च येईल? जेमतेम किलोमीटरला तरी 5-6 लाख रुपये खर्च पाईप पाईपाचाच खर्च 1.5 ते 2 लाख रुपयाला एक पाईप झाला. 600-700 रुपये असं पाईप कसं घेतलं तसं ते केजीवर आहे. आता एक पाईपाची लांबी 20 फूट समजा, तर 1 किलोमीटर न्यायला तर ते 1000 समजा. आता ठीक आहे, आपण मान्य करू 5 लाख रुपये खर्च आहे. 5 लाख. आता ते काका मगा काय म्हणाले की त्यांचं टोमॅटोचे पैसे चांगले झाले. मग शेतकरी असा काय विचार करत नाही की आपण पाईपलाईन केली, 3 हंगामाचा टोमॅटो सापडला तर आपले पैसे नील होतील. आमच्याकडे असाच शेतकरी विचार करतात. पाईपलाईन करायला उचल पाण्याला काही कुठली योजना नसती. सरकार काय तुम्हाला असं म्हणणार नाही तुम्हाला पाईपलाईनला पाणी धरण देईल, शेततळं देईल, विहीर देईल, पण पाईपलाईनचं साठीच योजना नसते.
आमच्याकडे शेतकऱ्यांनी 6-6 किलोमीटर पाईपलाईन केलं. त्यांनी विचार काय केला की आपण पाईपलाईन केली, आता ज्वारी करतोय, आजोबापासून ज्वारी करत होतो, 20,000 रुपयेसुद्धा राहत नाहीत. मग आता ही कोंडी फोडण्यासाठी काहीतरी करून त्यांनी भांडवलाचं जामजोड करून पाईपलाईन केली. त्याच्यानंतर त्यांनी डोबळी मिरची असेल, टोमॅटो असेल, ह्याच्यामध्ये त्यांचं पाईपलाईनचा खर्च 2-3 हंगामात नील झाला. साहेब कसं आहे, इकडच्या बँका ज्या आहेत ना, समजा भांडवल नाही, बँका आहे यांची मानसिकता कशी आहे, हा भरेलच का, असं 1.5 लाख 2 लाख द्यायला. पीक कर्ज किती मिळतं तुमच्याकडे? जेमतेम 40,000 20,000 असे पीक कर्ज 70,000 कोणाला 50,000. आता याच्यामध्ये काय पाईपलाईन होणार नाही, काहीच होणार काहीच नाही. असं म्हणजे हा महत्वाचा. इथं डेव्हलप होईल, पाणी आहे, सर्व आहे. फक्त 2 गोष्टी, हे मार्गदर्शन जे भाजीपाला कसं पिकवतात त्याचं तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीने जर शेतकऱ्यांना मिळालं आणि जर बँकांनी चांगल्या पद्धतीने जर ते वेळेवर नाही भरलं, डायरेक्ट खात्यावर होल्ड लावून ठेवत होतो. वेळेवर जर नाही आज बँकेचा कर्ज भरला, 8 दिवस लेट भरला तरी लगेच खात्यावर होल्ड, म्हणजे खात्यावर आपले पैसे असले तरी निघत नाही. लॉक खाताच लॉक करून ठेवते. नाही ते माहीत आहे. मी तुम्हाला मागा म्हणाले की मी पण शेतकरी ह्याच्यातलाच आहे, तसा मला मुद्दा नव्हता मांडायचा. आता मागच्या वर्षी ना माझा मुद्दा काय होता माहिती आहे का? माझा मुद्दा काय होता, मी बघा क्लिअर केलं की दिंडोरी तालुक्यात तुमच्या नातेवाईकाचं असेल किंवा तशी अनेक जणांची उदाहरणं असतील. त्या शेतकऱ्यांनी जे त्यांना ह्याच समस्या असणार आहेत, त्यांना तर काही वेगळ्या, आमच्याकडे पण ह्याच समस्या आहे. त्या कर्ज भेटत नाही, ज्याला गरज आहे त्याला भेटत नाही, वेळेवर भेटत नाही, वेळेवर कुठले साहेब येत नाहीत, सहाय्यक, ही समस्या सगळ्या महाराष्ट्रात सारख्याच समस्या आहेत. आमच्याकडे पण ही समस्या आहे. पण मी मग जे वाक्य वापरलं ना की आमच्या गावच्या शेतकऱ्यांनी काय विचार केला की 20,000 दरवर्षी ज्वारीतनं मिळवायचे, असं माझ्या आजोबापासून चाललेलं आहे. पण आता मला त्याच्यावर मार्ग काढावा लागेल. तर मग तुम्हाला असा मार्ग नाही का दिसत की 3-4 शेतकऱ्यांनी एकत्र आले आणि पाईपलाईन केले, 3-4 शेतकरी, तर 6 लाखाचा खर्च 2 लाखावर येऊ शकतो का नाही येणार? लाईटीची समस्या सर्वात मोठी, भरणी होत नाही पाणी. आम्ही पहिल्या 2-3 मिळून एक होती, तर आमचा आता सगळ्यांचे स्वातंत्र्य झाले तरी आमचा वेळेवर भरला होता. लाईटच साथ देत नाही. तिघा भावाने मिळून पाईपलाईन केली नाही पाण्याचा पुरवठा, त्याची 2 भिजत नाही, ती 2 भिजत. आमच्या तगड्यांचे आता स्वातंत्र्य झाले असा समजायचा. डीपी देतच नाही. आता आमची डीपीचं लय लोड आहे. किती डीपी आहे तुमच्या गावाला? 100चे आहे, पण त्याच्यावर 20-25 शेतकरी आहेत. ते सगळ्या मोठल्याच आहेत. ते शेतकरी काय पिकवतात? ते गहू भुईमुगच करत आहे. पण बाकीच्यांशी ना कोटेशन आहे भरेल ना, ते त्यांच्याही चालत आहे. आम्ही 2 वर्ष झाले ते त्या सगळ्याला पाणी भेटत, आम्ही नम्रावारी पाणी भरतो. एक दिवस आम्ही 10 जण भरतो, दुसऱ्या दिवशी आम्ही बंद ठेवायचे, त्याला 10 जण. नाही, तुम्हाला ना ड्रीप शिवाय पर्याय नाही बरं का. म्हणजे मी त्या क्षेत्रातला अभ्यासक म्हणून सांगतो, तुम्हाला पाणी स्टोअर करणं आणि ड्रीपनी करणं, 2 किलोमीटरवरनं असं मोकळं पाणी भरणं शक्य नाही होणार, शक्य नाही. ड्रीपनं काय होतं, जशी लाईट आहे तसं तुम्ही वाल फिरवला पाणी पडत राहतं. पण काका, तुमच्या गावामध्ये किती विहिरी असतील अंदाजे? नाही, त्यांना बोलू द्या ना काका. मी ज्याला विचारेल का नाही तशा त्या पद्धतीने, एक त्याच्यात काय होईल, एक जणच बोलतोय बाकी शांत बसले तसं दिसेल. त्यांना म्हणू द्या किती अंदाजे विहिरी असतील सगळ्या गावामध्ये? होय का साहेब, किती विहिरी असतील? 7-8 एवढ्या कमी नसणार विहिरी. शेतकऱ्यांच्या का? हा खाजगी हा, 1-2 एरिया असतील. थांबा. नाही असू द्या, मी फक्त विहिरी किती असतील असं विचार. 1000 लोकसंख्येत 7-8 विहिरी.
सार्वजनिक तिकडे 2 बर. विहिरी आहेत मग आणि इथं 2 विहिरी आहेत. सार्वजनिक नाही म्हणत मी, वैयक्तिक विहिरी. वैयक्तिक विहिरी म्हणतोय. आता दामोसाच्या 3 आल्या. तीन. चार पाचच. 4-5. मग ते डीपीवर लोड कशाचा आहे मग? डीपीवर लोड डीपीवर लोड कसा आहे? धरणातल्या मोठ्या- इथं धरण आहे. हम्म. धरणाच्या खाली परत पाट आहे, नदी आहे, धरणाच्या वरून काही नदी आहे. अशा ठिकाणी जिथं सोयीचं पडेल तिथं ते मोटर टाकतात. आकडा बरं. टाकून किती? कनेक्शन आहे, आकडा टाकायचा. नाही असू दे, ते काय का असेल. तर असं आहे जी शेतीतून म्हणजे इथली जी ही नदी आहे ही जिवंत झाली, खाली मुबलक पाणी धरणातून उतरतं ते नदीलाच आणि तिकडे जास्त शेती आहे. तिकडे हा भाग जो आहे हा मोजका आहे. जास्त शेती जी आहे ती खालीच्या बाजूला आणि ते पाणी उचलण्यासाठी सगळं पाणी आणि लाईट. ती लाईट पाणी उचलण्याचं त्यामुळं लोड आहे डीपीवर. हां, पाणी म्हणजे धरणातून न उतरतं म्हणजे आलं आता आपण मुद्दा. म्हणजे ती लाईट उचलायला प्रत्येकाला कनेक्शन आहे. तुम्हाला प्रत्येकाला लाईटचं कनेक्शन आहे. म्हणजे तुमचं कोटेशन तुमच्या मीटर आहे तुमच्या याला. म्हणजे तुमचं प्रत्येकाचं कनेक्शन आहे आणि ते पाणी उचलता. सगळ्यात जवळ किती किलोमीटर असेल आणि सगळ्यात लांब किती किलोमीटर असेल? पाणी उचलणारे हां, आता पाणी उचलणारे काही 1 किलोमीटर 2 किलोमीटर बेड मला किती येईल? 1-1.5 किलोमीटर, 1-1.5 किलोमीटर, काही अर्धा किलोमीटर, कोणी 1 किलोमीटर. इकडचे शेतकरी आहेत 3-3 किलोमीटर काही. आणि ह्या भागातले आहेत ते 2-2.5 किलोमीटर असे आहेत. बरं, आता पाईपलाईन किती शेतकऱ्यांचे असतील? पाईपलाईन तरी एकूण शेतकरी किती असतील? खातेदार किती असतील गावात? हां, खातेदार भरपूर आहेत. पाईपलाईनवाले असतील जेमते 20-25 असतील. नाही जास्त असणार. जास्त असणार. तुम्ही कमी नका सांगा. अंदाज येतो की आता डीपी आणि एवढे तिकडे आहेत ना, आमच्या तिकडे 10 कनेक्शन आहे. नाही, फणसपाड्यामध्ये 20-25 इकडे 7. 15. आता आमचे इथे गावात शेतकऱ्यांचे 4 डीपी आहेत. शेतकऱ्यांचे 4 डीपी आहेत. मग तेच म्हणते कनेक्शन खूप असणार पाईपलाईन. तर आमचेच तर याच्यावर तर 22 मोटरी आहेत आमची. पहा, आणि तुम्ही म्हणता 4-5 आहे. इकडे कमी वर आहे. जेमतेम विषय असतील वर सर्व. 100ची डीपी असेल मी साहेब वगैरे नाही बरं का, मी काय गव्हर्नमेंटचा वगैरे साहेब नाही. आम्ही आपले एक अभ्यासक आहोत. शेतीतला पीक पद्धती कशी बदलती ह्याचा आम्ही अभ्यास करतोय. त्यामुळे साहेब किंवा काही आमचं गव्हर्नमेंटचा आणि आमचा तसा काही अर्थार्थी संबंध नाही. मला काय म्हणायचं आहे की साधारण आपण असं म्हणू की 50 शेतकऱ्याचं तर कमीत कमी पाईपलाईन असते. 50 असतील. 50पेक्षा जास्तच, पण कमी नाही. 50 शेतकऱ्या म्हणजे पाईपलाईन आहे. त्यांच्याकडे पाण्याची समस्या नाही, लाईटची समस्या आहे. पाईपलाईन आहे, त्यांची लाईटची समस्या असेल. आणि दुसरी मला स्वतःला वाटणारी समस्या ड्रीप इरिगेशन नाही, ही समस्या असेल. हो.